तिनं सलग 4 महिने काम केलं, सुट्टी दिली नाही, मग ती आजारी पडली. कामावर गेली नाही म्हणून तिला कामावरून काढून टाकलं. कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ सर्रास चर्चेत असतो. काही जण यातून तरले जातात, तर काही जण मात्र टोकाचं पाऊल उचलतात. असंच काहीसं घडलंय एका महिलेसोबत. कामाच्या ठिकाणी होणारा छळ सहन न झाल्यानं तिनं आयुष्याचा शेवट केला. तिच्यासोबत नेमकं काय घडलं, पालकांनी काय आरोप केलेत, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर. कामाच्या ठिकाणी होणारा अपमान, जाच, छळ याचा परिणाम काय होऊ शकतो याचा विचार करायला भाग पाडणारी आणखी एक घटना घडली आहे. आताची घटना घडली आहे कर्नाटकातल्या म्हैसूर इथं. नागेश्वरी ही 45 वर्ष वयाची महिला हिंकल इथल्या एका मार्टमध्ये कामाला होती. रिलायन्स मार्टमध्ये टाटा उत्पादनांची प्रवर्तक म्हणजे प्रॉडक्ट प्रमोटर म्हणून ती काम करायची. PPMS एजन्सी या मार्केटिंग कंपनी मार्फत तिची नियुक्ती करण्यात आली होती. पण तिच्यासोबत जे घडलं ते हादरवून टाकणार आहे. घटना घडली त्या दिवशी नागेश्वरी घरात एकटीच होती. तिचे पती अशोक कामानिमित्त बाहेर होते. नागेश्वरी सोबत संपर्क होत नसल्यानं ते तातडीनं घरी परतले. तेव्हा नागेश्वरी घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली. जेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं. पण नागेश्वरी सोबत काय घडलं याचा खुलासा तिनंच लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे झाला. घरात कुणीच नसताना नागेश्वरीनं कीटकनाशकाचं औषध पीत जीवन संपवलं. याचं कारण सांगणारी एक नोट तिनं मृत्यूआधी लिहिली होती. यानुसार नागेश्वरीला कामाच्या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता असं समोर आलंय. नागेश्वरीला सलग 4 महिने कामावर साप्ताहिक सुट्टी देण्यात आली नव्हती. कामाच्या ताणामुळे ती आजारी पडली. आजारी असल्यानं ती कामावर गेली नाही आणि त्यामुळं कंपनीनं तिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश्वरी गेल्या 15 दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती आणि कामाच्या ठिकाणी तिला छळाचा सामना करावा लागत असल्याचं तिनं त्यांना सांगितलं होतं. सुसाईड नोटमध्ये नागेश्वरीनं वरिष्ठांवर आरोप केलाय की ज्या गोष्टींसाठी ती जबाबदार नव्हती त्यावरून तिला लक्ष केलं जात होतं आणि तिचा छळ केला जात होता. तसंच तिला गेल्या 4 महिन्यांपासून आठवड्याची सुट्टी म्हणजे वीकली ऑफ दिला जात नव्हता. तसंच आणीबाणीच्या प्रसंगी रजाही नाकारली जात होती असा आरोपही तिनं या चिठ्ठीत केलाय. नागेश्वरीनं केलेल्या खुलाशानुसार आपल्याशी केल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल जेव्हा तिनं प्रश्न विचारले तेव्हा तिला कामावरून काढून टाकण्यात आलं असा आरोपही नागेश्वरीनं केलाय. नागेश्वरीनं डॉली नावाच्या एका सुपरवायझरचं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. कामावर होणाऱ्या छळामुळेच आपण हे टोकाचं पाऊल उचलतोय असा आरोप करत नागेश्वरीनं जीवन संपवलं. आता नागेश्वरीची आई रत्नम्मा यांनी आपल्या मुलीसाठी न्याय हवा असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय, माझ्या मुलीचा मानसिक छळ केला जात होता. बारीक सारीक गोष्टींवरून तिला त्रास दिला जायचा. गेल्या 15 दिवसांपासून ती कामावर खचली होती. अखेर या त्रासाला आणि नोकरीवरून काढून टाकण्याच्या अन्यायाला कंटाळून तिनं जीव दिला. माझ्या मुलीला न्याय हवाय अशी मागणी नागेश्वरीच्या कुटुंबियांनी केली. पोलीस या प्रकरणात नागेश्वरी सोबत कामाच्या ठिकाणी झालेल्या छळाच्या आरोपांची चौकशी करतायत. वेळेनुसार पोलीस कारवाई होईलही, पण खरंच कामाच्या ठिकाणी होणारा दुजाभाव, दिली जाणारी अपमानास्पद वागणूक आणि त्यातून कर्मचाऱ्यांना येणारा मानसिक ताण हे दुर्लक्ष करण्यासारखी बाब आहे का, याचा विचार करून पर्याय शोधण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कामाच्या ठिकाणी येणारा ताण नाहीसा करण्यासाठी तुम्ही काय करता? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा.